पाहूयात पुढची बातमी। भाजपचे समरजित घाटगे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवरती आहेत। त्यांनी 23 ऑगस्टला कार्यकर्ता मेळावा बोलावलेला आहे। दरम्यान काल त्यांनी दिवसभर फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा केली। त्यांच्याशी चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। कागल विधानसभा निवडणूक लढण्यासंदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीस यांच्या कानावरती घातल्याची त्यांनी माहिती दिली। फडणवीस आणि चंद्रकांत दादा यांना सांगून समरजित घाटगे यांनी हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान घाटगेंना थांबवण्यासाठी भाजप विधान परिषदेवरती पाठवण्यासंदर्भात सध्या सकारात्मक असल्याची ही चर्चा आहे। मात्र घाटगे विधानसभा लढण्यावरती ठाम असल्याची माहिती आहे। विजय केसरकर या संदर्भातले अपडेट देतील। विजय, अमोल, तुझ्या पद्धतीने म्हटलास की समरजित सिंह घाटगे हे विधानसभा लढण्यावरती ठाम आहेत, तर हे अगदी बरोबर आहे। कारण आपल्याला माहिती आहे की भाजप विधान परिषदेचं जरी आश्वासन देत असलं तरी समरजित घाटगे यांना या पद्धतीची माहिती आहे की हे आश्वासन कधी पूर्ण होईल किंवा केव्हा विधान परिषदेवर घेतलं जाईल हे माहिती नाही। त्यामुळे विधानसभा लढण्यावर ते ठाम आहेत आणि याच संदर्भात देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रकांतदादा पाटील असतील यांच्याबरोबर गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये समरजित घाटगे यांच्या बैठका झाल्या। काल रात्री समरजित घाटगे हे कोल्हापूरमध्ये दाखल झालेत। म्हणजे गेल्या 2 दिवसांपासून समरजित घाटगे मुंबईमध्ये होते। चंद्रकांतदादा पाटील असतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी जवळचे समरजित सिंह घाटगे यांना मानलं जातं आणि समरजित घाटगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील ह्या सगळ्या घटना आहेत त्या घातलेल्या आहेत। कार्यकर्त्यांच्या भावना आहेत ते सगळ्या समरजित घाटगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातले। त्यामुळे हे सगळं जो निर्णय समरजित घाटगे यांनी जो घेतलेला आहे किंवा घेत आहेत तो देवेंद्र फडणवीस यांना सांगून, चंद्रकांतदादा यांना सांगूनच घेतला का, अशा पद्धतीचे एक चर्चा आहे ती आता सुरू झालेली आहे। विजय, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।